फ्रेश कोबी घ्या. त्यानंतर कोबी असा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. मी या पद्धतीने कोबी उभा चिरून घेतला आहे आणि खूप पटकन आणि खूप टेस्टी असा हा कोबीची भाजी होती. तर आता आपण फोडणी करूया. चिरायच्या आधी धुवून घेतला होता, त्यामुळे मी आता त्याला धुतलेला नाही. आपण हा कोबी असा डायरेक्ट करणार आहोत. सगळ्यात पहिलं यावर मोहरीचा तडका जाईल. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्यानंतर याच्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं जिरं, हे छान परतून झालं की थोडंसं हिंग आणि हळद हे मिक्स करून घेऊया. आणि आता यावरती घालूया कोबी. यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. कोबी छान मिक्स झाला की त्याला आपोआपच थोडंसं पाणी सुटू लागतं आणि त्या पाण्यामध्ये याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. खूप अप्रतिम असा हा कोबी होतो. फार गजगजी त्याला शिजवायचा नाही. थोडंसं याला 5 ते 6 मिनिटं वाफ द्यायची छान. आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचंय. या दुधामुळे अप्रतिम अशी चव येते या कोबीला. तुम्ही नक्की मैत्रिणींनो एकदा ट्राय करा. ह्या सिक्रेट ट्रिक असतात आणि यामुळे जेवणाची लज्जत अगदी 100% वाढते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं दूध घातलंय आणि आता आपण याला शिजवून घेऊया. कोबी आपण आधीच कापण्यापूर्वी चिरल्यामुळे त्या कोबीला फार जास्त पाणी वगैरे राहिलेलं नाही आणि त्यामुळे तो खूप पौष्टिक आणि खूपच टेस्टी बनतो. तर अशा पद्धतीने आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे. 5 मिनिटं झाकण देऊन आपण कोबी शिजवून घेतलाय आणि आता यावरती आपण फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता आपला कोबी एकदम परफेक्ट खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.